हे जे आपण 9 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणारे, हे संपूर्ण नाशिकपासून पुण्यापर्यंत करणारे, त्याच्यात आपण नारायणगावकरसुद्धा सहभाग घेणार आहेत. नारायणगाव नगरीचे आमचे आत्ताचे विद्यमान उपसरपंच, माजी सरपंच, आमचे मित्र योगेश भाऊ बोपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे रस्ता रोको आंदोलन नारायणगावमध्ये करणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी बहुसंख्येने आपल्या भविष्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी सर्वांनी आवर्जून सहभागी व्हा ही मी सर्वांना तुम्हाला विनंती करतो. अश्विन कुमार 2-3 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये आले होते. ते असं म्हणाले की JMRTचा अडथळा आहे, पण प्रत्यक्षात माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील स्वतः म्हणाले का ज्या क्षेत्रात मी आहे त्या क्षेत्रामध्ये अश्विन कुमार सुद्धा आहे. JMRTचा बिलकुल पाठिंबा नाही. मग रेल्वे सरळ न्यायला प्रॉब्लेम काय येतो? प्रॉब्लेम काय येतो हे रेल्वे प्रशासनाने सांगितलं पाहिजे. आपण सर्वसामान्य माणसं काय सांगणार की प्रॉब्लेम काय येतो? आणि JMRTचा अडथळा आहे असं जर शासनाचं म्हणणं असेल तर तो अडथळा कोणत्या टेक्निकल पॉईंटवरती आहे तो त्यांनी दाखवायला पाहिजे. आता JMRTचं जर डिस्टन्स पाहिलं तर इथून 8-10 किलोमीटरच्या अंतरावर JMRT आहे, जिथून रेल्वे जाणार आहे पुणे नाशिक त्याच्यापासून. त्याच्यामुळे रेल्वे व्हायला काही अडचण नाही. आणि मग याआधी पाठीमागे यांनी रेल्वे मंजूर केली होती आणि आपण सगळ्यांनी बातम्या पाहिल्या की हाय स्पीड रेल्वे मंजूर, आणि मग आता ॲक्विजिशनचं काम सुरू होणार. काही प्रमाणात त्यांनी सर्वे पण केले होते. मग तेव्हा JMRTचा अडथळा नव्हता का? आणि मग आत्ताच का अडथळा येतोय? तर ह्या गोष्टी विसंगत वाटत आहेत मला. आणि जर असेल तर त्यांनी जी लोक आहेत ज्यांची मागणी आहे, एका माणसाची मागणी नाही, ही लाखो लोकांची मागणी आहे, तर त्यांना कुठल्या टेक्निकल पॉईंटवरती अडथळा येतो ते सांगायला पाहिजे. बरं, JMRTचा जर अडथळा असेल तर त्याला पॅरलल आहेत ना, किती डिस्टन्सपासून गेलं पाहिजे, तर त्या बाजूने जाण्यापेक्षा या बाजूने शिफ्ट होऊन जाऊ शकतो ना रस्ता. नारायणगावच्या पलीकडून जायचं हिवऱ्याच्या बाजूने तर अलीकडून पर्याय कुठलाही निघू शकतो. काही पर्याय काढायचा तर योग्यरित्या निघू शकतो. मला वाटतं ही शासनाची उडवाउडवीची किंवा टोलवाटोलवीची उत्तर आहेत या रेल्वेच्या संदर्भात. महाराष्ट्र सरकारने सहभाग घेतलेला आहे, पूर्वी पण होता, आताही आहे. आजच आता काकोडकर समिती तिथे येणार आहे, ते टेक्निकली बाबी तपासणार आहे. परंतु मला तरी 100% असं वाटतंय का सरकार झुलवत ठेवते. ही सरकारची फक्त निवडीच नीती आहे, बाकी काही. मलाही तेच वाटतंय. पहा, आता महाराष्ट्र सरकार, तुम्ही बोललात हा विषय माहिती आहे की काकोडकर समिती येणार आहे आणि ते सर्वे करणार आहेत. मग जर JMRTचा अडथळा आहे तर मग ही समिती सर्वे करायला काय येणार आहे? अडथळा असतं तर समिती सर्वे करायला आलीच नसती ना. मग त्यांनी तसे ॲडव्हान्समध्ये रिपोर्ट दिले असते. अडथळा नाही असं मला स्पष्ट वाटतंय JMRTचा, आणि याचा काहीही विषय नाही आणि तसे कुठलेही टेक्निकल पॉईंट नाही आहे. 9 तारखेला क्रांतीदिनी आपण आंदोलन करून क्रांती करणार आहोत. कारण हे आंदोलन फक्त एकट्या नारायणगावमध्ये होणार नाही, तर हे आंदोलन चाकणपासून तर सिंदरेपर्यंत प्रत्येक ठिकाणी होणार आहे. आणि हे न भूतो न भविष्याचं आंदोलन आहे. तर आंदोलनाने प्रश्न सुटणार असं तुम्हाला वाटतं का? कुठल्या गोष्टीची सुरुवात कुठून तरी व्हायला लागते. आजपर्यंत याचा पाठपुरावा आपले लोकप्रतिनिधी घेत होते, आपण पाहिलेलं आहे. आणि बऱ्याचशा लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा घेतला. बऱ्याच गोष्टींचा पुरावा बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधींकडून घेतला जातो, पण त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात यश येत नाही. पण जेव्हा जनता हे विषय हातात घेते तेव्हा सरकारला त्याला उत्तरं द्यायलाच लागतात, आणि ती समर्पक उत्तरं असली पाहिजे. तेव्हा उडवाउडी करून चालणार नाही. उदाहरणार्थ जंतर मंतर म्हणू शकता, जंतर मंतर, किंवा हो, अशी बरीचशी उदाहरणं आहेत. जेव्हा ज्वलंत प्रश्न जनता हातात घेते तेव्हा सरकारला त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करायलाच लागणार आहे. त्याच्यात मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की हे आंदोलन का सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यापेक्षा जुन्नर तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करणार आहे. तर त्यांना आता आपल्याला मार्केट कुठलं उपलब्ध राहतं तुम्ही मला सांगा. नाशवंत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नाशवंत जो माल आहे भाजीपाला, त्याला गुलटेकडी नाही साहेब, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. मार्केट उपलब्ध राहतं आपल्याला मुंबई, पुणे किंवा नाशिक, हे जवळजवळची मार्केट उपलब्ध राहतं, तिथून माल जातो. पण तुमची जर रेल्वे सुरू झाली तर तुमची मेथीची भाजी जाते का हो दिल्लीला? शापूची भाजी जाते का दिल्लीला? रेल्वे सुरू झाली, जर ती रेल्वे डुरांटोसारखी गाडी 12-14 तासात मुंबईत पोहोचवते, तुम्हाला कुठलीही पालेभाजी 24 तासाच्या आत मार्केटमध्ये न्यायला लागते. मग तुमचा इथं जो माल 2 रुपयाला विकला जातो ना पुण्याच्या मुंबईच्या बाजारात, तो दिल्लीला तो माल 10 रुपयाला विकला जातो. मग शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगली बाजारपेठ, पर्यायी बाजारपेठ ह्या मालाने, ह्या रेल्वेने उपलब्ध होणार आहे का?
तर त्याचं उत्तर आहे हो. आणि त्यांनी इथले शेतकरी तरुण वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांचा फायदा होणार आहे का, तर उत्तर आहे 100% हो. त्यासाठी ही रेल्वे खूप जास्त गरजेची आहे. इथून मागं तुम्ही पाहिलं दिल्लीला काय जायचं, आपण लहानपणापासून पाहतो, फक्त टोमॅटो जायचे, अर्धे झालेले थोडेसे लाल झालेले टोमॅटो, अर्धे कच्चे टोमॅटो पॅकिंग करायचे, पाठवायचे, 3 दिवस 4 दिवस त्यांना दिल्लीला जायला, तिथं जाईपर्यंत पिकायचे. आणि मग आपल्या टोमॅटोला चांगला भार, आपण लहानपणापासून पाहतो दिल्लीला गाडी दिली, आत्ता पण जाते. टोमॅटो सोडून कुठला माल तुमचा जातोय दिल्लीला, जातोय नाही. उद्या जर तुमचे सगळे शेतमाल दिल्लीला जायला लागले तर मोठी बाजारपेठ निर्माण होईल. आणि जुन्नर तालुक्यातला भाजीपाला आहे, तुम्ही पाहत असाल मुंबईत आणि पुण्यात सगळ्यात जास्त मागणी ही जुन्नर तालुक्यातल्या भाजीपाल्याला असते, कारण इथलं हवामान, इथलं पाणी हे तेवढं काही प्रदूषित नाही, शुद्ध हवामानात चांगला भाजीपाला, चांगल्या दर्जाचा शेतमाल पिकवला जातो इथं तुलनेने इतर लोकांच्या. त्याच्यामुळं ही गोष्ट इथल्या शेतमालाला बाजार मिळण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणून त्यासाठी हा मार्ग झाला पाहिजे आणि प्रत्येकाने ह्या आंदोलनात सहभाग घेतलाच पाहिजे. आम्ही पण येणार आहे, तुम्ही सगळे या, ह्या आपल्या तालुक्याच्या भविष्यासाठी आणि तरुण शेतकरी वर्गासाठी आणि सर्वांसाठीच. निश्चितच वकील साहेब, तुमचं म्हणण्याला यश हो, आंदोलनाला यश हो, याचं कारण असं का जर समजा तसं जर झालं, रेल्वे जर चालू झाली तर जुन्नर तालुका हा पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांची सारसबाग होऊ शकते, कारण तारकडे जाणार आहे. आणि दूध जर गेलं तर तो गवळीवाडा पण होऊ शकतं जुन्नर तालुका. त्याच्यामुळे या आंदोलनाला यश हो अशा अपेक्षा व्यक्त ह्याच्यात तुकाराम, एक दुसरा विषय, या रेल्वे प्रशासनात पण काही तुकाराम मुंडेंसारखे जर वरच्या पदाचे अधिकारी आले तर जास्त होईल, चांगलं होईल असं मला वाटतं.